बसा बसा तिकडं नेऊ. ओके चला चलो बसा इथं इथं बसा. गाडी खेळायची. आणि हरताळकेचा दिवस होता तर माझा उपवास होता आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा बसणार होते. तर इथे मी माझे जे दिवे होते मला लग्नात माझ्या मावशीने दिलेले आहेत, विजू मावशीने. तर हे दिवे मी छान वॉश करून घेणार होते. माझ्याकडनं चुकून ते वॉश करायचे राहिले होते दिवाळीला यूज केल्यानंतर. आणि इथे सगळेच जे भांडे आहेत तर ते मी छान वॉश करून ठेवले, जे की मला गणपती बसवण्यासाठी लागणार होते. इथे छान अशी साडी नेसून मी गेले होते हरताळकीच्या पूजेला. तर माझी मैत्रीण आहे वैशालीताई म्हणून, तर तिच्याकडे होती. तर दरवर्षीप्रमाणे मीही यावर्षी गेले होते, मागच्या वर्षी एकदा गेले होते आणि भरपूर साऱ्या मैत्रिणींना एकत्र घेऊन नेहमी ती छान अशी हरताळकीची पूजा मांडते आणि आमच्याकडनंही करून घेते. कारण मला एवढं माहिती नाही कशी करायची पूजा वगैरे, परंतु ती मला सांगत असते नेहमी असं करायचं तसं करायचं. सो मी नेक्स्ट टाईम नक्की फॉलो करणार आहे. काय काय वस्तू आठवणीने लागतात त्या घेऊन जाणार आहे. तर इथे कापसाची जी माळ असते तर ती बनवायचं काम चालू होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तुम्हाला प्राप्त झाली. ते आहे हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. तू पूर्वी कसं केलं तेही मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू खूप मोठं तप केलं. 64 वर्ष त्या झाडाची कच्ची पाने ते घुंगरू हवे का मी तेच म्हणायला
नमस्कार मंडळी. आणि संध्याकाळच्या जवळजवळ आता 8:45 वाजलेत आणि आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पा आणण्यासाठी. तर आम्ही आजच आणून ठेवणार आहे आणि गाडीमध्ये ठेवणार आहे. तर राघव, गौ आणि माझे मिस्टर असे आम्ही चौघे चाललोय. चल चल. काय काय